सूर्य आकाशात होता, पण त्याची किरणं आज जणू कुणा दुसऱ्याची वाटत होती. वारा वाहत होता, पण असं वाटत होतं की कुठली तरी अदृश्य शक्ती त्याला थांबवत आहे. आणि अयोध्या आज केवळ एक नगरी नव्हती, ती एक पवित्र भूमी बनली होती. कारण आज जगाला त्याचा देव भेटणार होता. राजवाड्याच्या आत सगळं काही स्तब्ध होतं. राणी कौशल्या शांत होत्या, पण त्यांच्या अंतर्मनात एक पवित्र भावना, एक दैवी ऊर्जा स्पंदन पावत होती. जणू त्यांचं हृदयच एक प्रार्थना बनलं होतं. आणि मग तो क्षण आला. वसंत ऋतूतील पवित्र महिन्याचा तो 9वा दिवस होता. पवित्र आणि मंगलमय, देवाला प्रिय असा काळ. चैत्र महिन्याचा 9वा दिवस. मध्यानाची वेळ, जेव्हा ना पूर्ण दिवस असतो ना रात्र. वेळ जणू थांबली होती. दिशा शांत झाल्या होत्या. आणि मग राणी कौशल्यांच्या कक्षातून एक दिव्य प्रकाश प्रकट झाला. हळूहळू तो प्रकाश संपूर्ण राजवाड्यात पसरू लागला. दिवे आपोआप प्रज्वलित झाले. कमळही जणू आपणहून उमलली. आणि तो वारा, तो आता साधा वारा नव्हता, जणू देवांच्या स्वागताचा श्वास बनला होता. आणि मग प्रभू रामाचा जन्म झाला. श्रीहरी बालकाच्या रूपात अवतरले होते, पण त्यांच्या डोळ्यांतील तेज काळाच्या प्रवाहापेक्षाही अधिक वेगवान होते. 4 भुजा, ज्यामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म विराजमान होते. त्यांच्या कपाळावर सौम्य चंद्रासारखा प्रकाश होता. त्यांच्या छातीवर श्रीवत्स आणि कौस्तुभरत्न चमकत होते. हे इतके पवित्र दृश्य होते की स्वतः काळानेही क्षणभर डोळे मिटून घेतले. माता कौशल्या स्तब्ध होत्या. त्यांच्या मुखातून हळुवार शब्द बाहेर पडले, ही कोणती दिव्य लीला आहे. प्रभू राम हसले. आणि त्याच क्षणी 4 भुजांच्या 2 भुजा झाल्या. ते दिव्य रूप लोप पावले आणि त्यांच्या कुशीत एक शांत तेजस्वी बालक विसावले होते. आता तिथे ना प्रकाश होता ना चमत्कार, तरीही तो क्षण अधिकच दिव्य वाटत होता. पण ही लीला केवळ एकासाठी नव्हती. इतर कक्षांमधूनही आणखी 3 बालकांच्या रडण्याचा आवाज घुमला. एक कैकेयीच्या कुशीत तर 2 सुमित्रेच्या कुशीत. आणि ते तिघही कोणत्याही वाद्यांशिवाय, कोणतीही घोषणा न करता त्याच कार्यासाठी जन्माला आले होते, ज्यासाठी स्वतः राम आले होते. भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न या 4ही भावांचं आगमन म्हणजे जणू धर्मानेच 4ही दिशांना आपले हात पसरले होते. राजा दशरथ आले. त्यांचे हात थरथर कापत होते. त्यांनी रामाला कवेत घेतले आणि तो केवळ एक पुत्र नव्हता, तो एक अनुभूती बनला होता. राजा दशरथांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण त्यात ना दुःख होतं ना गर्व. होती केवळ एक निशब्द कृतज्ञता की आज माझे जीवन धन्य झाले. देवतांनी स्वर्गातून नमन केले. आकाशातून फुलांचा वर्षाव झाला. गंधर्वांच्या वीणा आनंदानं झंकारल्या. कैलासावरून शिव म्हणाले, आता पृथ्वीवर धर्म चालणार, रामाचा जन्म झाला आहे. अयोध्येच्या प्रत्येक घरात दिवे उजळले. प्रत्येक स्त्रीने प्रार्थनेत हात जोडले. लहान मुलेही नकळतपणे राम पुटपुटली. पण त्यात पूर्ण श्रद्धा होती. तो दिवस केवळ एका जन्माचा नव्हता, तो एका युगाचा आरंभ होता. मर्यादेला आकार मिळाला होता. धर्म सुरू झाला. प्रभू अवतरले. 4 भाऊ जन्मले. पण ज्याने पहिले पाऊल टाकले तो इतिहास घडला. राम आले होते आणि त्यांच्यासोबत जीवनात नव्याने प्राण आले होते. जेव्हा सूर्याचे पहिले किरण अयोध्येच्या घरांवर पडले, तेव्हा असं वाटलं जणू ती किरणे प्रभूंच्या तेजस्वी चेहऱ्यातूनही निघाली होती. जेव्हा प्रभू श्रीरामांनी आपल्या नाजूक बोटांनी पहिल्यांदा धरतीचा स्पर्श केला, तेव्हा धरती मातेचा आनंद भरून आला. मातेला जणू तिच्या बाळाने केलेला पहिला स्पर्श. श्री राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न जणू 4 ऋतूंसारखे वेगवेगळे,
तरीही प्रत्येकाच्या हृदयात तोच गोडवा आणि तेज सामावलेलं. राजवाडा आता केवळ एक राजदरबार राहिला नव्हता, तो तर एक खेळाचं मैदान बनला होता, जिथे त्यांचं हसणं अयोध्येच्या संगीतात मिसळून गेलं होतं. श्रीराम सर्वात मोठे आणि धीर गंभीर, त्यांच्या डोळ्यांमध्ये अशी करुणा सामावली होती की पाहणाऱ्याच्या मनालाही शांती लाभावी. अगदी बालपणीही त्यांचं वागणं एखाद्या ऋषी मुनींसारखं होतं आणि त्यांच्या हास्यात एक दैवी लय होती. लक्ष्मण तर जणू रामाची सावलीच. राम जिथे लक्ष्मण तिथे. रामाला हसू आलं की लक्ष्मणही खडखडून हसायचे. भरत शांत, विचारमग्न आणि सदैव चिंतनात रमलेले. ते कधी कधी राम आणि लक्ष्मणाला खेळताना पाहून स्मित हास्य करायचे, जणू काहीतरी दिव्य ज्ञान त्यांच्या अंतर्मनात उलगडत असावं. आणि शत्रुघ्न सर्वात खेळकर, पण त्यांचा जीव मात्र भरतामध्ये गुंतलेला होता. ते नेहमी भरताचे बोट धरून त्यांच्या मागे मागे फिरायचे. राजवाड्याचे अंगण कधी कधी लढाईचं मैदान व्हायचं, जिथे राम आणि लक्ष्मण लाकडाच्या काड्या घेऊन धनुष्य धारणा करायचे. भरत बाजूला उभा राहायचा आणि योजनेबद्दल विचार करायचा, तर शत्रुघ्न मागून येऊन म्हणायचा, मी शत्रूचा सामना करेन. राजवस्त्रात असूनही राम वृद्ध सेवकाला त्याच्या खांद्यावर असलेले ओझे उचलण्यासाठी मदत करायचे. लक्ष्मण धावत येऊन म्हणायचा, भाऊ मला करू दे. पण राम हसून म्हणायचा, ज्याने सेवा करायला घेतली आहे त्याने कधीही मागे हटू नये. रात्री चारही भाऊ एकाच पलंगावर झोपायचे. राम मधोमध, लक्ष्मण एका बाजूला, भरत दुसऱ्या बाजूला आणि शत्रुघ्न त्यांच्या पायाजवळ. ते दृश्य जणू चार तारे एकत्र झुकल्यासारखे वाटायचे. हेच ते बालपण होते जिथे चार राजकुमार फक्त खेळत नव्हते, तर अयोध्येच्या संस्कृतीला तयार करत होते. नंतर आली ती संध्याकाळ, जेव्हा गुरुकुलकडून संदेश आला, आता या मुलांना ज्ञान घेण्यासाठी पाठवायची वेळ आली होती. आणि मग सुरू झाला त्यांचा गुरुकुलचा प्रवास. जंगलात एक शांत आश्रम होते, जिथे वटवृक्षाखाली वेदांचा अभ्यास व्हायचा. तिथे एक साधं झोपडं होतं, एक यज्ञाची जागा आणि मागे सरयू नदी शांतपणे वाहत असे. हे गुरु वशिष्ठांचे आश्रम होते. आज त्या आश्रमासमोर चार राजकुमार उभे होते, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. गुरु वशिष्ठ त्यांना पाहून खूप आनंदी झाला. त्यांना ठाऊक होतं की राजकुमारांपैकी एक असा आहे ज्याला वेद देखील अजून समजू शकले नाही. गुरुकुलात जीवन खूप साधं होतं. सकाळी लवकर उठून आंघोळ करायची, मग यज्ञ करायचा, गायींची सेवा करायची आणि नंतर शिकायचं. त्यांच्याकडे कोणतेही दागिने नव्हते, कुठलीही खास जागा नव्हती. ते फक्त तिथे शिष्य होते. गोशाळेत सर्वात आधी राम पोहोचायचे. गायींचे खूर जर मातीनं भरलेले असले तर ते स्वतःच्या हाताने साफ करायचे. गुरुकुलाच्या कामात लक्ष्मण नेहमी आघाडीवर असायचे. राम जे काही शिकायचे, लक्ष्मण प्रत्येक शब्द जसाच्या तसा पुन्हा म्हणायचे. भरताचे मन शास्त्रांमध्ये रमत होते. नीती, न्याय, तत्वज्ञान ह्यांचे ज्ञान भारताला जणू जन्मजातच होते. गुरुजी त्याला अनेकदा एकटे बोलावून प्रश्न विचारायचे आणि भरत असे उत्तर द्यायचा जणू तो एखादा पुनर्जन्म घेतलेला ऋषीच आहे. शत्रुघ्न गुरुकुलातील इतर सेवकांचा आधार होता. कुणाची चटई वाऱ्याने उडून गेली तर तो ती उचलून आणायचा. स्वयंपाकघरात सरपण कमी पडलं तर तो धावत जंगलात जाऊन घेऊन यायचा. रात्री जेव्हा इतर शिष्य थकव्याने झोपी जायचे, तेव्हा राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न दिव्यासमोर बसून श्लोकांचे पठण करत असत. कधीतरी राममंत्र म्हणता म्हणता थांबायचे आणि विचारायचे, गुरुदेव, ह्या श्लोकाचा असाही अर्थ होऊ शकतो का? वशिष्ठ क्षणभर शांत राहायचे, मग म्हणायचे, होय राम, तोच तर त्याचा गूढ अर्थ आहे, जो आजपर्यंत माझ्याही लक्षात आला नव्हता. तुलसीदास म्हणतात, शांत स्वरूप, सरळ स्वभाव आणि वेदांगांचे ते स्वामी आहेत.
श्रीरामांचे रूप शांत होते, स्वभाव सरळ होता, तरीही ते वेद आणि वेदांगांचे सहज ज्ञानी होते. मग एके दिवशी सोसाट्याचा वारा सुटला. झाडे वाकू लागली. एक सुकलेली फांदी तुटून आश्रमाच्या छपरावर पडली. सर्वजण दचकले. रामानं वर पाहिले आणि ती फांदी जमिनीवर खाली पडलीच नाही. वाऱ्यानं आपली दिशा बदलली आणि फांदी बाजूला सरली. लक्ष्मणानं विचारलं, बंधू, तुम्ही काही केलेत का? राम म्हणालं, काही नाही लक्ष्मणा, मी फक्त त्या वृक्षाला म्हणालो, घाबरण्याची गरज नाही. गुरु वशिष्ठ लांबून हे सर्व पाहत होते. ते मनात म्हणाले, हाच तो आहे जो कोणत्याही संघर्षाशिवाय प्रकृतीला शांत करू शकतो. गुरुकुलातील वर्ष केवळ ध्वनी नव्हे तर स्मृती बनली. केवळ ज्ञान नव्हे तर अनुभूती बनली. राम आणि त्यांचे बंधू केवळ शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले नाहीत, तर ते त्या काळासाठी धर्माचे आधारस्तंभ बनले. मग एके दिवशी वनातून एक महान ऋषी आले, श्री विश्वामित्र. आश्रमात जणू घोषणा झाली, आता हे ज्ञान केवळ पानांपुरते मर्यादित राहणार नाही, ते रानावनात जाईल आणि इतिहास घडवेल.